हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे. आज आपण बघणार आहोत 3 वाक्य. वाक्य 3च आहेत, पण एकच वाक्य 2 प्रकारात आपण लिहू शकतो. इंग्लिशमध्ये पण आणि मराठीतून दोन्ही प्रकारे आपण लिहू शकतो. आता माझ्याकडे जे मी स्पोकन इंग्लिश क्लासेस घेते त्यात मनीषा मॅडम म्हणून एक आहेत आणि त्या मला बरेच डाऊट्स विचारत असतात आणि ॲक्च्युअली त्यांच्या डाऊट्समधून मलासुद्धा यूट्यूबसाठी आयडियाज मिळत असतात. कारण डाऊट्स विचारले की मी विचार करून ते क्लिअर करते डिस्कशन आमचं चालू असताना, आणि मग मला नव्या नव्या आयडिया मिळत जातात. अशा माझ्या स्पोकन इंग्लिश क्लासमधल्या प्रत्येकी करून मला एखादी तरी आयडिया निश्चितच मिळाली आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओजसाठी म्हणून. तशीच ही एक आयडिया मनीषा मॅम यांच्या डाऊट्समुळे मला मिळालेली आहे. आम्ही पास्ट परफेक्ट टेन्स त्यावेळेला डिस्कस करत होतो. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत पूर्ण भूतकाळ आम्ही त्यावेळेला डिस्कस करत होतो आणि त्यावेळेला ही शंका त्यांना सुचली, त्यांना वाटली आणि मग मी ती क्लिअर केली आणि हा आज व्हिडिओ त्यावरून तयार केला. सो थँक्यू व्हेरी मच मनीषा मॅम तुम्हाला. करूया आता सुरुवात. वाक्य इंग्लिशमध्ये मी लिहिलं आहे. व्हेन आय वेंट टू द थिएटर द बुकिंग काउंटर हॅड बीन क्लोज्ड. व्हेन आय वेंट टू द थिएटर द बुकिंग काउंटर हॅड बीन क्लोज्ड. आता हे वाक्य मुळात कसं आहे तर व्हेन आय वेंट टू द थिएटर हे जे आहे याला म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज. आता इतकं डिटेल तुम्हाला माहीत असायला हवं असं नाही आहे, पण मी सांगते आहे जस्ट एक ग्रॅमॅटिकल पार्ट सांगते. मेन गोष्ट मी पाठोपाठ सांगतेच आहे. टिप्स ॲज युजल मी शेवटी परत एकदा सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा. तर ही झाली सबऑर्डिनेट क्लॉज आणि ही पुढची झाली मेन क्लॉज. तर आता ह्या वाक्यात हे जे पहिलं आहे सबऑर्डिनेट क्लॉज, व्हेन आय वेंट टू द थिएटर, काय क्रियापद आहे तुम्हाला समजलंच असेल. वेंट हे क्रियापद आहे. आता जेव्हा वेंट हे क्रियापद येतं, गो, वेंट आणि गॉन, नुसतं वेंट आलं आहे याचा अर्थ तो काळ आहे सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स म्हणजेच मराठीत आपण म्हणतो साधा भूतकाळ. सिम्पल पास्ट टेन्स आहे तो साधा भूतकाळ. ओके, पुढचं वाक्य बघूया म्हणजे मेन क्लॉजचं वाक्य. द बुकिंग काउंटर हॅड बीन क्लोज्ड. पहिला विचार करायचा क्रियापद काय आहे. क्रियापद आहे हॅड बीन क्लोज्ड. हॅड बीन क्लोज्ड. आता मनीषा मॅडमची शंका अशी होती की पास्ट परफेक्ट टेन्स आम्ही करत होतो. कुठचा टेन्स करत होतो? पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ आम्ही करत होतो. पूर्ण भूतकाळाची रचना काय असते की हॅड येतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं. हॅड अधिक क्रियापदाचं तिसरं रूप ही पास्ट परफेक्ट टेन्सची रचना आहे. हॅड अधिक क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल आणि शॉर्ट फॉर्म त्याचा लिहितात पी पी. हॅड अधिक पी पी हे खरं म्हणजे रूप असतं पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळात. मग इथे हा बीन मध्ये कुठून आला अशी ही शंका होती. यावर विचार करून मग मी त्यांना उत्तर दिलं की हे जे आहे वाक्य द काउंटर हॅड बीन क्लोज्ड, म्हणजे काउंटर बंद केला गेला. इथे खाली लिहिलेलं आहे ते मी वाचते मराठी म्हणजे तुम्हाला ते आणखीन क्लिअर होईल. वेन आय वेंट टू द थिएटर, जेव्हा मी थिएटरमध्ये गेले. आपण पिक्चर बघायला, मूव्ही बघायला म्हणून थिएटरमध्ये जातो ते थिएटर. द बुकिंग काउंटर हॅड बीन क्लोज्ड. बुकिंग काउंटर हॅड बीन क्लोज्ड याचा अर्थ आहे तेव्हा बुकिंग काउंटर बंद झालेला होता. बंद झालेला होता. आता बंद कोणी केला होता हे इथे सांगितलेलं नाहीच आहे. करता सांगितलं आहे का? तर नाही, करता सांगितला नाही. तो आपण तिथे गृहीत धरायचा आहे. इथे खाली लिहिते की बाय देम असं ते असणार आहे ॲक्च्युअली. ओके, असा तो असणार आहे बाय देम. बाय देम म्हणजे त्यांनी किंवा त्यांच्याकडून बुकिंग काउंटर बंद झालेला होता. बुकिंग काउंटर म्हणजे माहिती आहे ना, जिथे आपण तिकीट घेतो, थिएटरमध्ये जातो, पिक्चर बघायचं आहे म्हणून जिथे आपण तिकीट घेतो किंवा नाटकाला जाऊन जिथे आपण तिकीट घेतो ते तिकीट काउंटर, त्यालाच बुकिंग काउंटर असंही म्हणतात.
तो बुकिंग काउंटर बंद झालेला होता. बंद झालेला होता, कोणी केला होता लिहिलं नाही आहे, कंसात आपण धरतो त्यांच्याकडून बंद झालेला होता. हेच वाक्य आपण दुसऱ्या प्रकारे काय म्हणू शकतो मराठीत? जेव्हा मी थिएटरमध्ये गेले त्यांनी बुकिंग काउंटर बंद केलेला होता. आता इथे क्लिअर कर, त्यांनी बुकिंग काउंटर बंद केला होता. करता म्हटलेला आहे की त्यांनी तो बंद केला होता, करता आहे. हेच वाक्य इंग्लिशमध्ये आपण केलं तर आपण कसं म्हणू? जेव्हा मी थिएटरमध्ये गेले. भूतकाळे, जेव्हा म्हणजे व्हेन, मी म्हणजे आय, भूतकाळी रूप घ्यायचे साध्या भूतकाळातलं, कारण मी गेले असं म्हटलं आहे आपण, म्हणून वेंट. थिएटरमध्ये टू द थिएटर, वेन आय वेंट टू द थिएटर. त्यांनी, करता आहे, तो पहिला घेतला दे. बंद केलेला होता हे क्रियापद घ्यायचं कर्त्यानंतर इंग्लिशमध्ये, म्हणून दे. आणि बंद केलेला होता म्हणजेच काय? हॅड क्लोज्ड. पास्ट परफेक्ट टेन्सचं हॅड अधिक पी पीवालं रूप, तशी रचना. हॅड क्लोज्ड हे तिसरं रूप क्रियापदाचं, क्लोज, क्लोज्ड, क्लोज्ड, तसं ते क्लोज्ड. हॅड क्लोज्ड द बुकिंग काउंटर. बुकिंग काउंटर बंद केलेला होता असा अर्थ त्याचा. हे वाक्य आहे ते ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. हे जे दुसरं वाक्य आहे ते वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं. ओके. इंग्लिशमध्ये दोन प्रकारचे व्हॉईस असतात. एक असतो ॲक्टिव्ह व्हॉईस आणि दुसरा असतो पॅसिव्ह व्हॉईस. हे जे वरचं वाक्य आहे ते आहे पॅसिव्ह व्हॉईस. वरचं वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमधलं आहे. ओके. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कशी रचना करतात की हॅड बीन क्लोज्ड, हॅड क्लोज्डचं इथलं जे क्रियापद आहे हॅड क्लोज्ड, ह्याचं जेव्हा पॅसिव्ह करायचं असतं तेव्हा ती रचनाच अशी आहे. ग्रॅमॅटिकल रूलच, व्याकरणाचा नियमच तसा आहे. हॅडमध्ये बीन घालायचं आणि क्लोज लिहायचं. या नियमानुसार ते केलेलं आहे हॅड बीन क्लोज्ड. ओके. आणि इथे हॅड क्लोज्ड कारण हे ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं याच्यानुसार चालणारं वाक्य आहे. हॅड अधिक पास्ट पार्टिसिपल म्हणजेच पी पी क्रियापदाचं तिसरं रूप. अशी ही गंमत. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आपण बोलताना क्लिअर कट बोलतो. फक्त पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बोलताना आपण त्यांच्याकडून अमुक अमुक केलं गेलं होतं असं बोलतो. उलटा आपण म्हणतो ना, उलट्या हाताने काय खातीयेस, असं पाठ वळवून काय खातीयेस, त्या टाईपचं ते पॅसिव्ह व्हॉईसमध्ये केलेलं असतं. अशी ती रचना असते. आता जेव्हा आम्ही पास्ट परफेक्ट टेन्स करत होतो, मनीषा मॅडम आणि मी डिस्कस करत होतो, त्यावेळेला सगळी वाक्य आम्ही घेतली ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. मग ॲक्टिव्ह व्हॉईसमधली रचना झाली हॅड अधिक क्रियापदाचं तिसरं रूप. हे एकच वाक्य घेतलं आम्ही पॅसिव्ह व्हॉईसमधलं आणि मग क्रियापदाचं रूपच बदललं. मग ती शंका निर्माण झाली आणि ती त्यांना निर्माण झाली म्हणून ते उत्तर देताना मला अजून एक पॉईंट सुचला आपल्या व्हिडिओसाठी. असा हा पॉईंट. खाली अजून 2 उदाहरणं ह्यानुसार लिहिली आहेत, ती आता बघूया आपण. मराठीत मी लिहिलं नाही आहे पण मी सांगते आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही निश्चित लिहून घेऊ शकता. पहिलं वाक्य त्यातलं आहे दुसऱ्या नंबरचं. द थीफ हॅड बीन अरेस्टेड, कंसात मी लिहिलं आहे बाय द पोलीस. द थीफ. आता थीफ कोण? चोर. चोर. हॅड बीन अरेस्टेड हे झालं आपलं क्रियापद. हॅड बीन अरेस्टेड क्रियापद. आणि बाय द पोलीस हे मी कंसात लिहिलं आहे, पोलिसांकडून चोर पकडला गेला. द थीफ चोर, द पोलीस म्हणजे पोलिसांकडून, बाय म्हटलं आहे म्हणून कडून. हॅड बीन अरेस्टेड पकडला गेला, पोलिसांकडून चोर पकडला गेला. पण त्यावेळेला वाक्य मराठीत बोलताना सुद्धा आपण पोलिसांकडून पकडला गेला असं म्हणण्याची गरज आपल्याला भासतच नाही. आपण नुसतं म्हणतो चोर पकडला गेला. आता अर्थातच आपण गृहीत धरलेलं असतं की चोराला कोण पकडणार आहे? पोलीसच पकडणार आहेत. ते गृहीत धरलेलं आहे. म्हणून बाय द पोलीस हे मी ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे, कारण ह्या वाक्यात जेव्हा आपण बोलतो द थीफ हॅड बीन अरेस्टेड एवढं म्हणून थांबतो, वाक्य पूर्ण होतं. बाय द पोलीस हे आपण गृहीत धरलेलं असतं म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं नसतं. ओके. आणि मग शंका येते की द थीफ हॅड बीन अरेस्टेड असं वाक्य पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कसं काय? आता कसं काय याचं कारण जे मी वर सांगितलं ते सेम. हे वाक्य कुठच्या काळात कुठच्या व्हॉईसमधलं आहे तर पॅसिव्ह व्हॉईसमधलं हे वाक्य आहे. पॅसिव्ह व्हॉईस. हे वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमधलं आहे. आता हेच वाक्य जर आपण ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये सरळपणे केलं तर बाय द पोलीस जे पकडणारे आहेत तो आपला कर्ता होतो. द पोलीस तेच करतायत काम, तो करता आहे. द पोलीस
हॅड अरेस्टेड असं रूप होतं क्रियापदाचं, कारण हा व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइस आहे आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं हॅड अधिक पी पी, हॅड अधिक क्रियापदाचं तिसरं रूप. अरेस्ट, अरेस्टेड, अरेस्टेड. हॅड अरेस्टेड. कोणाला अरेस्ट केलं? द थीफ, चोराला. पोलिसांनी चोराला अरेस्ट केलं. पोलिसांनी चोराला पकडलं. असं सरळ वाक्य होईल. पोलिसांनी चोराला पकडलं. हे जे वाक्य आहे हे वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं. हा मेन फरक आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं हे वाक्य आहे. ओके, असं ॲक्टिव्ह आणि हे पॅसिव्ह. हॅड अरेस्टेड, हॅड बीन अरेस्टेड पॅसिव्हमध्ये. पण दोन्ही वाक्याचा काळ कुठचा आहे? तर काळ मात्र पास्ट परफेक्ट टेन्सच आहे. फक्त हा ॲक्टिव्ह व्हॉइसचा आणि हा पॅसिव्ह व्हॉइसचा, बस इतकंच. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण म्हणून खाली अजून तिसरं वाक्य. द रिपोर्ट हॅड बीन सबमिटेड. द रिपोर्ट हॅड बीन सबमिटेड. रिपोर्ट सबमिट म्हणजे देणं, सबमिट केला गेला. द रिपोर्ट हॅड बीन सबमिटेड. रिपोर्ट सबमिट केला गेला. रिपोर्ट दिला गेला. आता दिला गेला कोण देणार? कोणीतरी देणार आहे, त्यांच्याकडून. असं आपण पुढे जर म्हणायचं झालं तर ब्रॅकेटमध्ये म्हणू शकतो. त्यांच्याकडून रिपोर्ट दिला गेला. मग आता त्यांच्याकडून हे जेव्हा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तेव्हा आपण म्हणतो बाय देम. बाय देम गृहीत धरलं आहे म्हणून मी ते ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. द रिपोर्ट हॅड बीन सबमिटेड वाक्य पूर्ण झालं आहे. आपल्याला ते स्पष्ट करायचं आहे. कोणाकडून? तर बाय देम, त्यांच्याकडून. त्यांच्याकडून रिपोर्ट दिला गेला असा मराठीत अर्थ झाला. पण हे वाक्य आपण सरळ ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कसं म्हणू शकतो? त्यांनी रिपोर्ट दिला. दे हॅड सबमिटेड द रिपोर्ट. त्यांनी रिपोर्ट दिला होता. असं मराठी वाक्य अर्थ परफेक्ट घ्यायचा असेल तर असा होईल. त्यांनी रिपोर्ट दिला होता. ओके, आणि इथे दे हा आपला कर्ता झाला कारण रिपोर्ट देणारे ते आहेत म्हणून दे हा कर्ता घेतला पहिला. क्रियापद घ्यायचं आहे दिला होता म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. रचनेनुसार बनवताना हॅड अधिक पी पी म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप. दे हॅड घेतला, सबमिटेड क्रियापदाचं तिसरं रूप म्हणून घेतलं आणि काय दिला? द रिपोर्ट कर्म आहे. रिपोर्ट दिला. त्यांनी रिपोर्ट दिला होता. मराठीत अर्थ त्यांनी रिपोर्ट दिला होता. मी लिहून ठेवते कारण जागा पण आहे आणि स्पष्ट पण होईल की आपल्याला कसं म्हणायचं आहे. रिपोर्ट, त्यांनी रिपोर्ट दिला होता. त्यांनी रिपोर्ट दिला होता. दे हॅड सबमिटेड द रिपोर्ट. ओके, आय थिंक हे क्लिअर झालं असावं. मला काय म्हणायचं आहे ते. हा वरचा द रिपोर्ट हॅड बीन सबमिटेड हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस. आता मी पॅसिव्ह आणि व्हॉइस पी व्ही शॉर्टमध्ये लिहिलं आणि खालचं दे हॅड सबमिटेड द रिपोर्ट ॲक्टिव्ह व्हॉइस, त्याला मी ॲक्टिव्ह ए व्हॉइससाठी व्ही शॉर्टमध्ये लिहिलं. ओके, अशी ही आजची 3 वाक्य 2 प्रकारे, प्रत्येक वाक्य 2 प्रकारे. इन शॉर्ट परत पटकन सांगते काय बोललो आपण ते, कारण जरा कन्फ्युजिंग नक्कीच होऊ शकतं. स्पष्ट करण्यासाठी परत एकदा निश्चित आहे का. पहिलं वाक्य पहिल्यांदा आधी आपण मुळात बघतोय पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स मराठीत आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळाची रचना करताना आपण कशी करणार आहोत? करता घेणार आहोत अधिक हॅड अधिक पी पी. पी पी म्हणजेच पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप. ही आपली रचना असणार आहे. आता अशा रचनेनुसार आपण आधी दुसरं वाक्य बघूया, म्हणजे रचनेनुसार वाक्य बघूया. बघा इथलं हे वाक्य जे मी दाखवते ते वाक्य. वेन आय वेंट टू द थिएटर. मराठीत अर्थ काय? जेव्हा मी थिएटरमध्ये गेले. दे हॅड क्लोज्ड द बुकिंग काउंटर. दे हॅड क्लोज्ड द बुकिंग काउंटर. मराठीत अर्थ त्यांनी बुकिंग काउंटर बंद केलेला होता. ओके, हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस, म्हणजे आपण नेहमी जी वाक्य बघतो ते नेहमीचं वाक्य. हे वाक्य आता जर आपल्याला पॅसिव्हमध्ये करायचं असेल, पॅसिव्ह व्हॉइस, तर ते वाक्य आपण कसं करू ते हे वाक्य बघायचं आहे आपल्याला. पहिला पार्ट सेम राहणार आहे. वेन आय वेंट टू द थिएटर सेम.
पुढचा पार्ट बदलणार आहे. द बुकिंग काउंटर हॅड बीन क्लोज्ड. द बुकिंग काउंटर हॅड बीन क्लोज्ड. बुकिंग काउंटर क्लोज केला गेला होता, बंद केला गेला होता, ब्रॅकेटमध्ये त्यांच्याकडून, बाय देम, ब्रॅकेट, कारण ते बोलतोय आपण नुसतं, म्हणजे आत्ता एक्सप्लेन करताना, ॲक्च्युअल बोलताना बोलण्याची त्याची गरज नसते, हां, ते गृहीत धरलेलं असतं. असं हे वाक्य झालं पॅसिव्ह व्हॉईस. जनरली न्यूजपेपरमध्ये आपण जेव्हा वाचतो बातम्या, इंग्लिश न्यूजपेपर जर तुम्ही वाचलात आणि एखादी घटना त्यांनी वर्णन केलेली असेल तर त्यावेळेला वाक्य अशा टाईपमध्ये लिहिलेली असतात. किंवा इव्हन ऑफिसमध्ये सुद्धा जी वाक्य ऑफिसमधली लोकं जी काम करतात आणि पेपर्सवर लिहितात जे ऑफिशियल लँग्वेजमध्ये, ते सुद्धा बरेचदा अशा प्रकारे लिहिलेलं असतं वाक्य. त्यावेळेला कन्फ्युजन निश्चित होऊ शकतं की मग हे असं वाक्य असं आहे कुठे, 12 टेन्सेसमध्ये असं काही नाहीच आहे प्रकार, हॅड बीन क्लोज्ड प्रकार नाही आहे, कारण ते ॲक्टिव्ह व्हॉईस युजली आपण 12 काळांचे बघतो, पॅसिव्ह व्हॉईस बघत नाही. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईसवर मी ऑलरेडी ग्रामर सेक्शनमध्ये, ग्रामर सेक्शन म्हणजे जी प्लेलिस्ट केली आहे त्यात मराठीतून एक्सप्लेन केलेलं इंग्लिश ग्रामर असा जो भाग आहे, इवन इंग्लिशमधून एक्सप्लेन केलेलं इंग्लिश ग्रामर ह्या भागातही, त्या दोन्ही प्लेलिस्टमध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईसवर मी एक व्हिडिओ केलेला आहे, ऑलरेडी आहे केलेला. ज्यांना ते अजून डिटेल बघायचं असेल ते तो व्हिडिओ बघू शकतात, ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईसचा. ओके, आत्ता फक्त मी सांगते आहे नुसतं. तर असा हा पॅसिव्ह व्हॉईस वापरला जातो, ऑफिशियल लँग्वेज म्हणून वापरला जातो. बोलताना युजली आपण ॲक्टिव्ह व्हॉईसमध्येच बोलतो. ओके, आता अशीच खालची 2 वाक्य परत एकदा पटकन सांगते. द थीफ हॅड बीन अरेस्टेड, म्हणजेच मराठीत आपण म्हणू चोराला पकडलं गेलेलं होतं. चोराला पकडलं गेलेलं होतं. कोणाकडून? पोलिसांकडून. पोलिसांकडून गृहीत धरलं आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये बाय द पोलीस, बाय द पोलीस. आणि हे वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉईस, परत ऑफिशियल भाषेत लिहिण्याचं वाक्य. ते आपण जनरल बोलताना कसं म्हणू? द पोलीस हॅड अरेस्टेड द थीफ. द पोलीस हॅड अरेस्टेड द थीफ, म्हणजेच पोलिसांनी चोराला पकडलं होतं असं मराठीत अर्थ. पोलिसांनी चोराला पकडलं होतं. ओके, आता हे वाक्य झालं ॲक्टिव्ह व्हॉईसचं. आता तिसरं उदाहरण. द रिपोर्ट हॅड बीन सबमिटेड. द रिपोर्ट हॅड बीन सबमिटेड. रिपोर्ट दिला गेला होता. कोणाकडून? त्यांच्याकडून, म्हणून बाय देम, ब्रॅकेटमध्ये, कारण ते गृहीत धरलं आहे. वाक्य कसं आहे? पॅसिव्ह व्हॉईसमधलं वाक्य आहे, म्हणजेच जे ऑफिशियली बोलताना वापरलं जातं असं वाक्य आहे. हेच वाक्य जनरली कसंही बोलू आपण तेव्हा कसं वापरतो आपण? ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. मग आपण वाक्य बनवतो दे हॅड सबमिटेड द रिपोर्ट. दे हॅड सबमिटेड द रिपोर्ट. आणि मराठीत अर्थ जर बघायचा झाला तर काय होईल? त्यांनी रिपोर्ट दिला होता. त्यांनी रिपोर्ट दिला होता ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. असा फरक आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस, जरी काळ सेम असला तरीही. हे व्हिडिओ बनवण्याचं म्हणजे मला कल्पना जी सुचली त्याचं श्रेय मनीषा मॅम तुम्हाला जातं. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हा सगळ्यांना ज्यांनी हा व्हिडिओ आज पूर्ण बघितला त्या सगळ्यांनासुद्धा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय.